Okay, in today's lecture, we are going to start our new bit. That name of that bit is a coagulant and anticoagulant that you have already studied in a pharmacology and toxicology. Already तुम्ही PNT मध्ये हे स्टडी केले का? Yes, ma'am. ओनली Yes, फक्त ma'am. ड्रग जे आहेत त्याचे स्ट्रक्चर फक्त तुम्ही काय केलेले स्टडी केलेले नाहीये. अदरवाइज त्याची जी ऑल हिस्ट्री किंवा त्याचं डिस्क्रिप्शन किंवा त्याचा मेकॅनिझम ऑफ ऍक्शन दॅट यू हॅव ऑलरेडी स्टडीड इन अ pharmacology. Then what is mean by coagulant and what is mean by anticoagulant? Before that, what is mean by clot or what is mean by clotting? हे तुम्हाला इम्पॉर्टंट किंवा कसं क्लॉट फॉर्म होतं किंवा क्लॉटिंगची प्रोसेस काय आहे हे फर्स्टली माहिती पाहिजे. याच्यामध्ये फर्स्टली what is mean by clotting? Clotting, it is a very important process in which involves the plasma protein, platelet, tissue factor, and calcium ion. These are the agents which are used to severe hemorrhage causing coagulation of the blood, which is known as an coagulant. Coagulants. Coagulants means काय सांगितले त्याची डेफिनेशन काय आहे तर coagulants are the agent which are used in severe hemorrhage. मीन्स काय सिव्हिअर ह्युमरेज मीन्स काय तर एखादी बॉडीवरती एखादी इंजुरी वगैरे झाली असेल तर एक्सेसिव्ह ब्लड लॉस जो होतो त्याला काय म्हटलं जातं तर सिव्हिअर हिमोरेज म्हटलं जातं. हिमोरेज मीन्स एक्सेसिव्ह ब्लड लॉस. आता त्या इन दॅट केस मध्ये काय आहे तर जे एजंट्स विच आर युज्ड टू कोयागुलेट used to cause the coagulation of the blood. ब्लडचं कोयागुलेशन कॉज करण्यासाठी जे एजंट यूज केले जातात इन अ सिव्हिअर हिमोरेज विच इज नोन ॲज अन कोयागुलंट्स. त्याला काय म्हटलं जातं कोयागुलंट्स. डेफिनेशन काय आहे कोयागुलंट्सची? Coagulants, these are the agents which are used in a severe hemorrhage or causing the coagulation of the blood. हे कशामध्ये यूज केले जातात तर सिव्हिअर हिमोरेज मध्ये यूज केले जातात टू कॉज द कोयागुलेशन ऑफ द ब्लड. मग त्या सिव्हिअर हिमोरेज या कंडिशन मध्ये काय एखादी बॉडीवरती एखादी इंजुरी वगैरे झाली असेल मग त्या इंजुरी मध्ये काय होतं तर एक्सेसिव्ह ब्लड लॉस होतो आणि तो ब्लड लॉस जो आहे तो प्रिव्हेंट करण्यासाठी काय केलं जातं हे एजंट्स यूज केले जातात त्याला कोयागुलंट असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये ते काय करतात दे फॉर्म अ क्लॉट म्हणजे काय ब्लड क्लॉट ते फॉर्म करतात. ब्लड क्लॉट म्हणजे काय एखादी इंजुरी झाली त्याच्यावेळी काय होतं तर एक थ्रोम्बोसिसचं मास तिथं ते फॉर्म करतं किंवा एक मास फॉर्म करतं ब्लडचं थ्रोम्बोस मास फॉर्म करतं आणि त्याला काय म्हणतो आपण क्लॉट म्हणतो. आता हे कोयागुलेशनची जी प्रोसेस आहे किंवा क्लॉटिंगची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये मेनली 3 इम्पॉर्टंट स्टेजेस आहेत. कुठल्या आहेत तर फर्स्टली थ्रोम्बोप्लास्टिन फॉर्मेशन, सेकंड कन्व्हर्जन ऑफ अ प्रोथ्रोम्बिन टू थ्रोम्बिन आणि थर्ड कन्व्हर्जन ऑफ अ फिब्रिनोजेन टू फिब्रिन. या मेन 3 स्टेप आहेत आणि त्याच्यामध्ये डिफरंट कोयागुलेशन फॅक्टर्स आर इन्व्हॉल्व्ड. The various that different coagulation factors are involved. There are mainly 7 to 8 factor are there coagulation factor. That first fibrinogen, then prothrombin, then thromboplastin, then calcium, then proserpine, then these other factors are also involved in there. त्याच्यामध्ये बरेचसे अजून फॅक्टर आहेत फॅक्टर 8, 9 त्याचे बरेचसे त्याच्यामध्ये फॅक्टर्स इन्व्हॉल्ड आहेत आणि देज फॅक्टर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द कोयागुलेशन ऑफ द ब्लड. आणि देर आर मेनली 3 स्टेजेस ऑफ द coagulation. First thromboplastin formation, second conversion of a prothrombin to thrombin and third conversion of a fibrinogen to fibrin. आता ती क्लॉट फॉर्मेशनची प्रोसेस काय जेव्हा एखाद्या आपल्या ह्याच्यावरती बॉडीमध्ये इंजुरी झाली किंवा याच्यामध्ये इंजुरी झाल्यानंतर फर्स्ट स्टेप काय आहे तर प्रोथ्रोम्बिन जे आहे बाय युझिंग कॅल्शियम जे आहे त्याचं काय केलं जातं थ्रॉम्बिन मध्ये कन्वर्जन केलं जातं बाय प्रोथ्रोम्बिन ऍक्टिव्हेटरचा यूज करून. प्रोथ्रोम्बिन इट इज अन विटॅमिन. आता हे प्रोथ्रोम्बिन काय इट इज अन विटॅमिन के डिपेंडंट कोयागुलंट फॅक्टर आणि हा काय तर विटॅमिन के कोयागुलंट फॅक्टर आहे आणि इट इज अन काय तर हा विटॅमिन के कोयागुलंट फॅक्टर मीन्स वन टाइप ऑफ प्रोटीन्स त्याच्यामध्ये आहे. हा कोयागुलंट फॅक्टर जो आहे प्रोथ्रोम्बिन त्याचं कन्वर्जन केलं जातं प्रोथ्रोम्बिन ऍक्टिव्हेटर अँड कॅल्शियम आयनचा यूज करून त्याचं कन्वर्जन केलं जातं थ्रोम्बिन मध्ये. And thrombin, it is an enzyme that can catalyze the conversion of a fibrinogen to fibrin and activate the procoagulant factor 5th, 8th and 9th factor. याच्यामध्ये काय आता हे
फर्स्टली प्रोथ्रॉम्बिन. आता ही पूर्ण कंप्लीट जी प्रोसेस आहे विच कॅन बी ऑकर इन अ सेल. सेल मध्ये ती काय होते, ऑकर होते. म्हणजे एखादी इंजुरी झाली आणि सेल ब्रेक झाली तर तिथून काय होतं, तर ब्लड फ्लो व्हायला स्टार्ट होतो. ऍट दॅट टाइम काय होतं, तर बॉडीमध्ये काय होतं, चेंजेस व्हायला, कोयाग्युलेशन व्हायला स्टार्ट होतं. कोयाग्युलेशन व्हायला स्टार्ट होतं म्हणजे काय होतं, सेलमध्ये फर्स्टली प्रोथ्रॉम्बिन जे आहे ते ऍक्टिव्हेट होतं. प्रोथ्रॉम्बिन इट इज अन विटॅमिन के डिपेंडेंट कोयाग्युलंट फॅक्टर आहे. हा विटॅमिन के डिपेंडेंट कोयाग्युलंट फॅक्टर आहे. हा कुठं प्रेझेंट आहे, तर सेलमध्ये प्रेझेंट आहे. आणि हा विटॅमिन के डिपेंडंट कोयाग्युलंट फॅक्टर जो आहे प्रोथ्रोम्बिन, त्या प्रोथ्रोम्बिनचं काय होतं, बाय युजिंग प्रोथ्रोम्बिन ऍक्टिव्हेटर अँड कॅल्शियम आयन, त्याचा यूज करून त्या प्रोथ्रोम्बिनचं कन्व्हर्जन होतं थ्रॉम्बिन मध्ये. आणि थ्रॉम्बिन काय, विच इज अन एन्झाइम दॅट कॅन बी कॅटलाइज द कन्व्हर्जन ऑफ अन फिब्रिनोजेन टू फिब्रिन. म्हणजे काय, प्रोथ्रॉम्बिन, त्याचं प्रोथ्रॉम्बिन ऍक्टिव्हेटर अँड कॅल्शियम आयन, त्याचा यूज करून त्याचं कन्व्हर्जन होतं थ्रॉम्बिन मध्ये. थ्रॉम्बिन मध्ये हा थ्रॉम्बिन इट इज अन एन्झाइम दॅट कॅन बी रिस्पॉन्सिबल फॉर द कन्व्हर्जन ऑफ or that can be catalyze the reaction of conversion of fibrinogen to fibrin मध्ये. हा त्याचं कन्व्हर्जन करतं. फिब्रिनोजेन टू प्रोथ्रोम्बिन काय करतं, थ्रॉम्बिन काय करतं, विच कॅन कन्वर्ट द फिब्रिनोजेन इनटू अ फिब्रिन, अँड फिब्रिन विच इज अन सोल्युबल इन वॉटर. आणि त्या फिब्रिनचं परत काय, हा सोल्युबल फिब्रिन आहे, त्याचं परत फिब्रिन मध्ये कन्वर्ट केलं जातं, इनसोल्युबल फिब्रिन मध्ये त्याचं कन्व्हर्जन केलं जातं. आणि तो फिब्रिन जो आहे तो काय करतो, तर त्याच्यामध्ये प्लेटलेट ब्लड सेल्स करून तो फिब्रिन काय करतो, विच फॉर्म अ क्लॉट. तो काय करतो, क्लॉट फॉर्म करतो. आणि त्याचाच रिझल्ट काय होतो, जो सिव्हिअर हिमोरेज किंवा ब्लड लॉस आहे तो काय होतो, प्रिव्हेंट केला जातो. ही झाली नॉर्मल प्रोसेस ऑफ क्लॉट फॉर्मेशनची. काय, first mainly there are the 7 to 8 different factors which are responsible for the formation of a clot. And त्याच्यानंतर there are mainly 3 important stages are occur in during the formation of a clot. First stage is a thromboplastin formation, second conversion of a prothrombin to thrombin, and third conversion of a fibrinogen to fibrin. Then firstly these all processes are occur in a cell. Firstly prothrombin, which can be converted into the thrombin by using prothrombin activator and calcium ions. And then thrombin, which is an enzyme that can be catalyze the conversion of an fibrinogen into a fibrin, and that can be also activate the various procoagulant factor as like FIP, 8, 9 and हेल्थ फॅक्टर, जे वेगवेगळे कोयाग्युलेशन साठी रिस्पॉन्सिबल असणारे जे फॅक्टर्स आहेत त्यांचं पण ते ऍक्टिव्हेशन करतात. as well as they can be convert the fibrinogen into a fibrin, and that fibrinogen into a fibrin which is a monomers आहे. fibrinogen in these are the monomers. त्या फिब्रिनचा सोल्युबल फिब्रिन मध्ये सोल्युबल फिब्रिन फिब्रिनोजेनचं सोल्युबल फिब्रिन मध्ये कन्व्हर्जन केलं जातं. आफ्टर दॅट सोल्युबल फिब्रिनचं कन्व्हर्जन काय केलं जातं, फिब्रिन मध्ये केलं जातं, विच इज अन इनसोल्युबल. आणि त्याच्यामध्ये प्लेटलेट्स प्लस ब्लड सेल्स आर ऑल्सो इन्व्हॉल्व. आणि त्या फिब्रिनचं नेक्स्टली दे कॅन फॉर्म द क्लॉट. तो फिब्रिन मास जो तयार होतो, विच इज नथिंग बट द दे कॅन फॉर्म द क्लॉट. ते काय करतं, क्लॉट फॉर्म करतं. दिस इज द नॉर्मल प्रोसिजर ऑफ अन कोयाग्युलेशन किंवा ब्लड क्लॉट करण्याची. देन नेक्स्टली व्हॉट इज मीन बाय क्लॉट किंवा what is meant by coagulation. Their definition: it is the process of changing the blood from fluid state to the solid state. It is known as a coagulation. In other language मध्ये definition, the coagulation means the process of changing of a blood from fluid state to the solid state is known as a coagulation. And this is normally occurring, naturally occurring process, and that can be prevent blood loss or plugging of the injured slide. ते काय करतात, that can be prevent the excessive blood loss and that can be plug the injured side. ज्या ठिकाणी इंजुरी झाली त्या ठिकाणी ते काय करतात, they form a हार्ड मास किंवा आपण त्याला म्हणू शकतो सॉलिड मास ते फॉर्म करतात. दॅट कॅन बी प्रिव्हेंट द एक्सेसिव्ह ब्लड लॉस. ते काय करतात, एक्सेसिव्ह ब्लड लॉस आहे तो काय केला जातो, प्रिव्हेंट केला जातो. त्याला आपण कोयाग्युलेशन म्हणतो. कोयाग्युलेशन इज अ प्रोसेस ऑफ अ चेंजिंग ऑफ अ ब्लड फ्रॉम फ्लुइड स्टेट टू सॉलिड स्टेट. जे ब्लड आहे, जे फ्लुइड स्टेट मध्ये आहे ब्लड लिक्विड, त्याचं कन्व्हर्जन केलं जातं सॉलिड स्टेट मध्ये. तो कशामध्ये कन्वर्ट केला जातो, सॉलिड स्टेट मध्ये. त्याला कोयाग्युलेशन म्हणतो किंवा क्लॉट म्हणतो. क्लॉट फॉर्मेशनची प्रोसेस म्हणतो आपण त्याला. आणि दिस इज अ नॅचरली ऑकरिंग प्रोसेस आहे. आणि दॅट कॅन बी प्रिव्हेंट द ब्लड लॉस or that can be plug the injured blood, that can be plug the injured side. ते काय करतात, तर इंजुअर्ड साइड आहे ती साईट आहे ती काय करतात,
प्लग करतं, मीन्स त्या ठिकाणी जे ब्लिडिंग आहे ते स्टॉप करतं. दिस इज द कोयागुलेशन. त्याच्यानंतर नेक्स्टली coagulants means their definition. Coagulants are the agents which are used to severe hemorrhage causing the coagulation of the blood. काय बघा coagulants ची definition. Coagulants are the agents which are used in the severe hemorrhage causing the coagulation of the blood. ते काय केले जातात तर severe hemorrhage मध्ये यूज केले जातात to causing the coagulation of the blood. म्हणजे एखाद्या agents, the medicinal drug or the agents which are used to severe hemorrhage causing the coagulation of a blood is known as an coagulant. Or the example of that coagulant is an thrombin and menadione. These are the two examples of a coagulant. This is the normal introductory part of an coagulants and anticoagulant. याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का? If anyone having any doubt? No, ma'am. ओके. ज्यात आपण मोस्टली सांगितलेली जी प्रोसेस होती काय होती तर प्रोथ्रोम्बिन which can be converted into a thrombin by using a prothrombin activator and calcium ion. This is the normal process. And that thrombin which can be converted into a fibrinogen to fibrin, and that can be form a clot. Firstly, soluble fibrin, and that can be converted into insoluble fibrin, and that can form a coagulant or clots. ते काय करतात तर क्लॉट फॉर्म करतात. दिस द नॉर्मल कोएग्युलेशन प्रोसेस. आता याच्यामध्ये काय तर थ्रोम्बिन आणि प्रोथ्रोम्बिन हे काय करतात हे अँटीकोएग्युलंट फॅक्टर पण त्याच्यामध्ये दाखवलेले आहेत. हेपॅरिन वारफारिन जे आहे ते दिस आर द सम अँटीकोएग्युलंट फॅक्टर. आणि कोएग्युलंटचे एक्झाम्पल काय आहे थ्रॉम्बिन अँड मिनाडायोन. दिस आर द टू एक्झाम्पल्स ऑफ अ कोएग्युलंट. अँड देन नेक्स्टली अँटीकोएग्युलंट्स कोणते तर हेपॅरिन अँड वारफारिन. आता याच्यामध्ये काय बघा तर ते हेपॅरिन जो ड्रग दिसतोय अँटी थ्रोम्बिन फॅक्टर हा हेपॅरिन असेल किंवा वारफारिन अदर ड्रग असेल ते काय करतात दे कॅन प्रिव्हेंट द थ्रोम्बिन प्रोथ्रोम्बिन कन्व्हर्जन इंटू थ्रोम्बिन. ते काय करतात डायरेक्टली ह्याच्यावरतीच ऍक्ट होतात आणि दे कॅन प्रिव्हेंट ते काय करतात ते प्रिव्हेंट करतात प्रोथ्रोम्बिनचं कन्व्हर्जन थ्रोम्बिन मध्ये. त्याचा रिझल्ट काय होतो दे कॅन प्रिव्हेंट द फॉर्मेशन ऑफ अ क्लॉट. ते काय केले जातात तर दे कॅन प्रिव्हेंट द फॉर्मेशन ऑफ अ क्लॉट. ते काय करतात तर क्लॉटचं फॉर्मेशन जे आहे ते काय करतात प्रिव्हेंट करतात. आता ह्या टाईपचे जे क्लॉट फॉर्म होऊ द्यायचं नाही किंवा क्लॉटचं फॉर्मेशन जे आहे ते प्रिव्हेंट करतात ते कोणत्या केसमध्ये केलं जातं फॉर एक्झाम्पल हिमोडायलिसिस. हिमोडायलिसिस प्रोसेस माहित आहे सगळ्यांना ऐकलंय का कधी हिमोडायलिसिस रिलेटेड? काय होतं हिमोडायलिसिस मध्ये हिमोडायलिसिस वर्ड ऐकलाय का कधी? हॅलो आय एम ऑडिबल टू ऑल? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. Yes, हिमोडायलिसिस ma'am. हिमोडायलिसिस काय केलं जातं? करेक्ट आहे मॅडम सांगा. Blood. ब्लड मॅडम आवाज येत नाहीये तुमचा. Madam, blood 15 days after 15 days blood filter आफ्टर 15 डेज. आता त्याच्यामध्ये काय ते आफ्टर 15 डेज असेल किंवा ते काय त्याच्यामध्ये आफ्टर एवढ्या डेज नंतर नाही तर बस त्या अकॉर्डिंग टू दॅट पेशंट रिक्वायरमेंट त्या पेशंटची किती सपोर्ट हे करतात त्याच्यानुसार ते 15 डेज असेल किंवा 20 डेज ते काय वेल फिल्टरचा ड्युरेशन त्या काय केला जातो ठरवला जातो त्या अकॉर्डिंग टू दॅट पेशंट. मग त्याच्यामध्ये असं 15 डेज किंवा 20 डेज असं कंपल्सरी असे डेज नसतात त्याच्यामध्ये अकॉर्डिंग टू दॅट पेशंट. तो पेशंट किती वेळापर्यंत कॉपरेट करतो किती दिवसानंतर त्या पेशंटला ब्लड प्युरिफिकेशनची रिक्वायरमेंट आहे अकॉर्डिंग टू दॅट ते डे ठरवले जातात. आता ह्या हिमोडायलिसिस मध्ये काय हिमो मीन्स आपण हिम मीन्स काय म्हणतो आपण ब्लड. डायलिसिस मीन्स काय केलं जातं तर त्याच्यामध्ये फिल्टर आपले जे ब्लड आहे त्या ब्लड मध्ये वॉटर किंवा जे ब्लड आहे त्याच्यामधले जे काय वेस्ट असतील किंवा जे काही नॉर्दर हे प्रोसेस आहे ते ब्लड काय केलं जातं फिल्टर केलं जातं. नॉर्मल आपल्या बॉडीमध्ये हिमोडायलिसिसची प्रोसेस ही अकर होतच असते. पण काय होतं इन सम केसेस एखादा पेशंट जे आहे त्याच्यामध्ये काय होतं तर हिमोडायलिसिस तो पेशंट त्याची बॉडी त्याच्यासाठी रिस्पॉन्ड करत नाही. त्यांच्या बॉडीमध्ये हिमोडायलिसिसची आपल्या प्रत्येकाच्या बॉडीमध्ये
मध्ये हिमोडायलिसिसची नॅचरल प्रोसेस होतच असते. पण असे काय काय पेशंट आहेत की जे एखादा मेजर डिसीज सफरिंग झालेले आहेत, मग त्या पेशंट मध्ये काय होतं तर ब्लडचं प्युरिफिकेशन होत नाही. हिमोडायलिसिस आपला हार्टचं आहे, हार्ट काय करतं ब्लडचं प्युरिफिकेशन करतं, हे माहित आहे सगळ्यांना. Yes, ma'am. ऑक्सिजनेटेड ब्लड, डिऑक्सिजनेटेड ब्लड हे ऐकलंय सगळ्यांनी. Yes, ma'am. हा, कशामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड असतं, आर्टरीज की वेन्स मध्ये? आर्टरीज मध्ये. Arteries मध्ये. ओके. आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड वेन. Veins. वेन्स मध्ये. त्यामुळे आपल्या ज्या वेन्स आहेत ते डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, त्याच्यामुळे त्या वेन्स आहेत कसा कलर त्याचा नियरली ग्रीन कलर किंवा ब्ल्यू कलर मध्ये काय दिसतात त्या वेन्स आपल्या दिसतात. ही नॉर्मल आपल्या ब्लड, आपल्या जे ब्लड आहे त्याची फिल्ट्रेशनची जी मेथड आहे आपल्या हार्ट ऑलरेडी ते परफॉर्म करत असतं. बट सम पेशंट दोज पेशंट हु आर सफरिंग फ्रॉम एनी मेजर हार्ट रिलेटेड डिसीज किंवा त्यांची जी नॉर्मल हार्ट जे ब्लड डायलिसिसची मेथड आहे ती काय झालेली असते त्याच्यामध्ये प्रिव्हेंट झाले किंवा ती डिस्टर्ब झालेली असते, नॉर्मल ब्लड प्युरिफाय होत नाही. मग इन दॅट पेशंट मध्ये काय केलं जातं तर बाय युझिंग अदर एक्सटर्नल ह्याच्यामध्ये काय केलं जातं तर त्या पेशंटला काय केलं जातं आफ्टर 15 डेज किंवा 20 डेज किंवा काय असेल त्या अकॉर्डिंग टू द पेशंट ह्याच्यामध्ये काय केलं जातं आर्टिफिशियली बाय युझिंग मशीन जे आहे त्या बॉडीच्या आउटसाइड ते ब्लड जे आहे ते डायलिसिस करून फिल्ट्रेशन करून ते त्या पर्सन मध्ये परत काय केलं जातं त्यांच्या बॉडीमध्ये ते भरलं जातं. ही हिमोडायलिसिस मध्ये काय होतं तर नॉर्मली त्या मशीन ते फिल्टर केलं जातं आणि ते देन काय केलं जातं ते बॉडीमध्ये सेट केलं जातं. मग आता या कंडिशन मध्ये जर आफ्टर थोड्याशा टायमिंग नंतर जर ब्लड क्लॉट व्हायला लागलं तर ती हिमोडायलिसिसची प्रोसेस जी आहे ती काय होते आपण त्याला वेळली परफॉर्म करू शकत नाही. हिमोडायलिसिस व्यवस्थित होणार नाही कारण त्या ठिकाणी जर हा डायरेक्टली लगेच ब्लडचं क्लॉटिंग व्हायला लागलं तर ती हिमोडायलिसिस प्रोसेस मध्ये काय होणार डिस्टर्बन्स क्रिएट होणार. इन दॅट केस काय करतात तर व्हेरियस टाईपच्या अँटीकोयाग्युलंट्स काय केले जातात यूज केले जातात. मग ते अँटीकोयाग्युलंट ते काय करतात तर दे कॅन प्रिव्हेंट द क्लॉट फॉर्मेशन. ते काय करतात तर क्लॉट फॉर्मेशन पण काय करतात प्रिव्हेंट करतात. आता फॉर एक्झाम्पल जर आता बरेच जण ब्लड डोनेट करतात. आता ते ब्लड डोनेट करताना त्या ब्लड बॅग असतात त्याच्यामध्ये काय असतात तर अँटीकोयाग्युलंट फॅक्टर असतात. कारण काय असतं जर आपण ब्लड डोनेट केलं आपलं ब्लड आपल्याला आता सपोज फॉर एक्झाम्पल आपला तेव्हा ती कुठे एखादी इंजुरी झाली तर शॉर्ट टाइम मध्ये काय होतं थोडंसं फक्त ब्लिडिंग होतं आणि लगेच क्लॉट फॉर्म होतो. आपण ब्लड ज्यावेळेस डोनेट करतो त्यावेळेस आपण किती वेळ ती आपली ब्लड डोनेशनची प्रोसेस चालू असते त्यावेळेस ते ब्लड क्लॉट का होत नाही किंवा ब्लड बँक मध्ये व्यवस्थित जे आपण ब्लड ठेवतो ते ब्लड क्लॉट का होत नाही तर का होत नाही तर because they are for at that place they can use various anticoagulant factor. ते काय करतात तर त्या ठिकाणी काय केले जातात तर व्हेरियस अँटीकोयाग्युलंट फॅक्टर जे आहेत ते काय केले जातात यूज केले जातात. मग ते अँटीकोयाग्युलंट फॅक्टर दे कॅन प्रिव्हेंट द कोयाग्युलेशन ऑफ द ब्लड. ते काय करतात तर ब्लडचं कोयाग्युलेशन जे आहे ते काय करतात प्रिव्हेंट करतात. दिस इज द नॉर्मल क्लॉटिंग प्रोसेस किंवा अँटीकोयाग्युलंट त्या केसमध्ये यूज केले जातात. हिमोडायलिसिस असेल किंवा नॉक्टर्नल लेक सिंड्रोम म्हटलं होतं, नॉक्टर्नल लेक असेल किंवा नॉक्टर्नल हिमोडायलिसिस पण त्या केसमध्ये केलं जातं. त्याच्यामध्ये काय होतं तर मिडनाईटला काय होतं तर सडनली इंटेन्स काय होतं सिव्हिअर पेन ऑकर होतं ड्युरिंग द लेग मध्ये मिडनाईट मध्ये. मग त्यावेळेस काय होतं त्या ठिकाणी काय होतं तर जो ब्लडचा सप्लाय आहे तो कमी झालेला असतो. त्यामुळे एक्स्ट्रीम प्लेन होते एखादं क्लॉटिंग वगैरे फॉर्म झालं असेल फॉर्म झालं तर त्या ठिकाणी त्या एरियामध्ये काय होतं तर ब्लडचा सप्लाय कमी होतो. त्याचा रिझल्ट काय होतो इंटेन्स पेन ऑकर होतो. त्याला आपण नॉक्टर्नल लेग सिंड्रोम पण म्हणतो. मग त्या केसमध्ये पण काय केले जातात व्हेरियस अँटीकोयाग्युलंट फॅक्टर जे आहेत ते यूज केले जातात. हे अँटीकोयाग्युलंट. कोयाग्युलंट मीन्स त्याचे डेफिनेशन वगैरे समजले सगळ्यांना? Yes, ma'am. हा, काय डेफिनेशन कोयाग्युलंटची? These are the agent used in the serious hemorrhages causing coagulation of blood. Causing coagulation of the blood. Blood. ओके. ब्लडचं कोयाग्युलेशन करतात. ओके. व्हॉट इज मीन बाय कोयाग्युलेशन? कोयाग्युलेशनची प्रोसेस किंवा कोयाग्युलेशन मीन्स कोयाग्युलंट्स म्हणून त्याची डेफिनेशन बघितली आपण. काय कोयाग्युलंटची डेफिनेशन? दीज आर द एजंट विच कॅन बी these are the agents which are used कशासाठी यूज केले जातात which are used to severe hemorrhage or causing the coagulation of the blood. त्याला आपण coagulants म्हटलं. Then what is mean by coagulation?
The process Coagulation. of changing of blood from the fluid state to liquid solid state is known as the coagulation. हा, कोयाग्युलेशन. ओके. ठीक आहे. याला नॉर्मल कोयाग्युलंट आणि कोयाग्युलेशन या दोन्हीमध्ये डिफरन्स आहे. कोयाग्युलेशन म्हणजे काय? चेंजिंग ब्लड फ्रॉम फ्लुइड स्टेट टू द सॉलिड स्टेट. ब्लड जे आहे ते फ्लुइड स्टेट मधून सॉलिड स्टेट होते आणि दिस इज अ नॅचरली ऑकरिंग प्रोसेस अँड दॅट कॅन बी प्रिव्हेंट द एक्सेसिव्ह ब्लड लॉस किंवा ब्लड लॉस काय करतं ते प्रिव्हेंट करतं. त्याला म्हटलं जातं कोयाग्युलेशन. आणि कोयाग्युलंट्स ते कोयाग्युलेशन ऑकर करण्यासाठी जे एजंट्स यूज केले जातात विच इज नोन एज अन कोयाग्युलंट. Then we have studied the normal clotting process किंवा blood clot ची आपण normal process पण बघितली होती. काय होती? First thromboplastin formation, second conversion of a prothrombin to the thrombin, third conversion of a fibrinogen to fibrin. This is the normal blood coagulation ची process होती. पहिल्यांदा prothrombin चं conversion. Wait for a minute. Hello, I'm audible to all? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. नॉर्मल कोयाग्युलेशनची प्रोसेस आपण काय बघितली? फर्स्टली प्रोथ्रोम्बिनचं कन्वर्जन होतं थ्रॉम्बिन मध्ये त्याचं बाय युझिंग प्रोथ्रॉम्बिन ऍक्टिव्हेटर ऑर कॅल्शियम आयन्स. देन फिब्रिनोजनचं कन्वर्जन केलं जातं. ते थ्रॉम्बिन कॅन कन्वर्ट द फिब्रिनोजन इंटू अ फिब्रिन, फर्स्टली सोल्युबल फिब्रिन अँड दॅट कॅन बी कन्वर्टेड इंटू अ फिब्रिन इन सोल्युबल फिब्रिन अँड विच कॅन बी फॉर्म अ क्लॉट. ही झाली नॉर्मल क्लॉटिंगची प्रोसेस. त्याच्यानंतर आपण नेक्स्टली बघितलं व्हॉट इज मीन बाय कोयाग्युलंट, देन व्हॉट इज मीन बाय what is mean by coagulation, and then we have studied the what is mean by coagulant. Then the example of an coagulant is an thrombin and a menadione. Example काय coagulant चं? thrombin आणि menadione. These are the examples of a coagulant. आता हे thrombin आणि menadione हे दोन ड्रग आपल्याला डिटेल मध्ये स्टडी करायचे. Thrombin, the first drug आहे तो thrombin. Thrombin, it is an sterile protein substance. Wait, मी स्क्रीन शेअर करते. मॅडम
Wait a minute.